मूळज लमाण तांड्याच्या शाळकरी विद्यार्थी कलावंतांनी घडविले देशभक्तीचे दर्शन। उमरगा तालुक्यातील मूळज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने सांस्कृतिक कला महोत्सव घेण्यात आला। या कला महोत्सवात विद्यार्थी कलावंतांनी लावणी, भारुड, गवळण, गोंधळ यासह देशभक्तीपर गीतांचे बहारदार सादरीकरण करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली। लमाण तांड्यावर वास्तव्य करणाऱ्या शाळकरी चिमुकल्या कलावंत विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीतांचे अप्रतिम सादरीकरण करून लमाण तांड्यावर देशभक्तीचे दर्शन घडवून आणले। या शाळेचे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक बळीराजा घोरवाडे यांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली होती। श्री गणेशा देवा, आला रे आला सिंबा आला, गाडी घुंगराची, मला लागली कुणाची उचकी, झुंजू मुंजू पहाट झाली, ओ शेट तुम्ही नादच केला थेट, पिचली माझी बांगडी, आपलीच हवा, दर्या किनारे एक बंगलो, मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू, राजे छत्रपती शिवाजी महाराज यासह आदी लोकगीते, भारुड, लावणी, गवळण, भक्तिगीते, पोवाडा या विविध कला प्रकारांचे सादरीकरण करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली। सरपंच महेश शिंदे, माजी सरपंच आप्पासाहेब वडदरे, कविता राठोड, विस्तार अधिकारी काकासाहेब साळुंके, केंद्र प्रमुख भरत चौधरी, दत्ता पाटील, शालेय समितीचे अध्यक्ष भास्कर राठोड, उपाध्यक्ष मिथुन चौहान, शिवराम जाधव, अमोल चौहान, सतीश राठोड, संजय राठोड आदींसह ग्रामस्थांनी कला महोत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। उमरगा येथील नाते मैत्री ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते। सूत्रसंचालन आनंद मोरे व धनराज कुडकुले यांनी केले। बंजारा तांड्यावरील विद्यार्थी कलावंतांनी सादर केलेल्या विविध कला आविष्कारांचे सर्वत्र कौतुक होत आहे। रोहित गुरवसह मारुती कदम, उमरगा, धाराशिव। उमरगा तालुक्यातील मूळज लमाण तांडा या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये आज कला महोत्सव, चिमुकल्यांचा कला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कला महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। आपल्यासोबत या शाळेचे मुख्याध्यापक घोरवाडे सर आहेत, आनंद मोरे सर आहेत, तसंच काही ग्रामस्थ आहेत आणि आपण पाहू शकता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज असतील, बंजारा समाजातील ह्या म्हणजे मुली या ठिकाणी आपल्याला वेशभूषेमध्ये दिसत आहेत। तसेच काही ग्रामस्थ पण या ठिकाणी आपल्याला त्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आपण या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल सर, हा कला महोत्सव आहे, कसं पाहताय एकूणच या कला महोत्सवाकडे? या कला महोत्सवामध्ये विविध प्रकारचे विद्यार्थी या ठिकाणी सहभागी होतात। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत असताना मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक विकासामध्ये गुणवत्ता वाढीबरोबरच विद्यार्थ्यांच्या जो कला आविष्कार आहे, विद्यार्थ्यांचे जे उपजत गुण आहेत त्याला आविष्कार देणं गरजेचं आहे। म्हणजेच काय, जरी काही विद्यार्थी आपल्या या शालेय व्यवस्थापनामध्ये जरा रेग्युलर नसतील तरी पण काही विद्यार्थी या कलागुणामुळे शाळेमध्ये, शाळेच्या प्रवाहामध्ये ते समरस होतात आणि शिक्षणाची ही गंगा ते स्वतःहून प्रवाहित करतात आणि ते या शिक्षणाच्या समावेशामध्ये सतत ते कार्यशील असतात। या सांस्कृतिक महोत्सवाला सायंकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे। या ठिकाणी उत्स्फूर्त ग्रामस्थ आहेत। काय सांगाल, आपलं नाव काय आहे आणि आपण खूप परिश्रम घेत हा महोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी? काय सांगाल, आपलं काय परिश्रम? नक्कीच सर, एक ग्रामस्थ या नात्यानं मी या ठिकाणी सांगू इच्छितो की गेली 2 वर्ष आम्ही या ठिकाणी पाहतोय की मुख्याध्यापक श्री घोरवाडे सर आल्यापासून शालेय उपक्रम जे आहेत ते आम्ही राबवत असताना इथं पाहतोय। परसबाग असेल किंवा विविध कला गुण सादर करणारे अशा प्रकारचे कार्यक्रम असतील किंवा आणखीन वेगवेगळे उपक्रम आहेत, ते पूर्ण उपक्रम अभ्यासक्रमाबरोबरच अभ्यासपूरक जे काही उपक्रम आहेत ते सुद्धा इथं सर राबवत असताना आम्हाला दिसत आहे। त्याचबरोबर आता विद्यार्थी इथं आम्ही पाहतोय की बंजारा संस्कृती असेल, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांच्या वेशभूषेत संपूर्ण काही अतिशय आनंदित असं काही वातावरण या ठिकाणी दिसत आहेत आणि अशा प्रकारचे या ठिकाणी कला हे कलाकार सादर करत असताना आम्ही पाहतोय आणि त्याचे एक प्रकारचा आनंद आम्हाला यातून मिळत आहे। आज आपण उमरगा तालुक्यातील मूळज लमाण तांडा या प्राथमिक शाळेच्या सांस्कृतिक महोत्सवासाठी आलेलो आहोत। आपण पाहू शकता या ठिकाणी जी आपल्या बंजारा समाजाची जी संस्कृती आहे, ही संस्कृती मावळत चालली आणि ही संस्कृती जतन करण्याचं काम त्या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनींनी केलंय। त्यांच्या बंजारा भाषेमध्ये त्यांनी गीताचं सादरीकरण करून या ठिकाणी प्रेक्षकांची मनच जपलेली आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी हे विद्यार्थी कलावंत आहेत, त्यांनी आपल्या या बंजारा समाजाचे गीत अप्रतिमपणे
केलेला आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काही विद्यार्थी कलावंत आपल्या सोबत आहेत. काय सांगशील, एकूणच आता तू बंजारा समाजाचं नृत्य सादर केलंस, काय पूर्ण हा बंजारा तांडा आहे, लमाण तांडा आहे, तू या शाळेची विद्यार्थिनी आहेस, काय सांगशील एकूणच? करून खूपच छान वाटते आणि बंजारा समिती बंद पडते म्हणून याला चालू ठेवण्यासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहात. एकूणच आता फॅशनच्या जमान्यामध्ये बंजारा संस्कृती बंद पडू नये आणि ह्या बंजारा संस्कृतीचे जे काही पोशाख आहे, हा पोशाख पूर्ण संपूर्ण देशामध्ये आणि देशाच्या बाहेर सुद्धा जावं, अशी या चिमुकल्या कलावंतांची या ठिकाणी अपेक्षा आहे. तर काय सांगशील बाळा, तू आज म्हणजे नटून थटून या बंजारा समाजाचं तू सादरीकरण केलंस, त्या गीताचं सादरीकरण केलंस, या पोशाखामध्ये तू आहेस, काय सांगशील? मला हे बंजारा घागरा घालून मला खूपच छान वाटते. छान वाटतंय. या ठिकाणी या चिमुकल्याने आपला आनंद सुद्धा साजरा केला आणि यांचा हा जो पोशाख आहे, एरवी या इतर म्हणजे आधुनिक पोशाखामध्ये फिरणारी ही चिमुकली विद्यार्थी आहेत, परंतु आज त्यांनी आपल्या या समाजाचं कुठंतर प्रतिनिधित्व करत असताना पोशाखाला त्यांनी या ठिकाणी संजीवनी दिल्याचं आपल्याला दिसून येत आहे. बोलशील तू, काय सांगशील? मला हे डान्स करून खूपच छान वाटतं. काय सांगशील तू? मला बी डान्स करून खूप छान वाटतं. एकूणच आपण या ठिकाणी पाहिलं तर ही जी ज्या चिमुकल्या कलावंत आहेत, त्यांनी या बंजारा नृत्यावरती या ठिकाणी उपस्थित रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेला आहे आणि विविध कलाविष्कार या ठिकाणी लावणी असेल, शेतकरी गीत असेल, देशभक्ती गीत असतील, या विविध गीतांचं सादरीकरण करून प्रेक्षकांचं त्यांनी या ठिकाणी मनमुराद या ठिकाणी मनोरंजन केल्याचं आपल्याला दिसून येत आहे. ग्रामस्थ पण आहेत. सर, काय सांगाल, एकूणच आजचा हा जो महोत्सव आहे, तर काय सांगाल एकूणच? विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी या शाळेनं जो उपक्रम घेतलेला आहे तो अतिशय कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी शाळेकडे आकर्षित होतात आणि शिक्षणाच्या प्रवाहामध्ये टिकतात. गत वर्षापासून हा उपक्रम या शाळेमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. गोरवडे सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं, विशेष करून या शालेय व्यवस्थापन समितीचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण अतिशय ग्रामीण भागामध्ये आणि एका तांड्यावरल्या शाळेवर अतिशय शहराला लाजवेल असा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आपण पाहताय आणि लाईव्ह स्ट्रीमच्या द्वारे तंत्रज्ञानाचा उपयोग करून सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर हा कार्यक्रम आज प्रक्षेपित केला जात आहे. याबद्दल या सर्व टीमचं एक गावकरी आणि मित्र म्हणून मी त्यांचं विशेष अभिनंदन आणि कौतुक करतो. बंजारा संस्कृती आहे, त्याचं जपणूक व्हावी म्हणून ह्या शाळेतील ज्या चिमुकल्या कलावंतांनी आज पोशाखामध्ये नृत्य सादर केलंय, संपूर्ण प्रेक्षकाचा प्रभावित झालाय, काय सांगाल? त्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचं खूप कौतुक करावं वाटतं. या कार्यक्रमामध्ये त्या गीताला वन्स मोर मिळाला. अतिशय सुंदर नृत्याविष्कार त्यांनी सादर केलेला आहे. अजून पुढे सुद्धा संत सेवालाल महाराज, जे बंजारा समाजाचे आद्य क्रांती संत म्हणून ओळखले जातात किंवा दैवत म्हणून ओळखले जातात, त्यांच्यावर सुद्धा आणखीन बंजारा गीत सादर होणार आहे. अतिशय या सर्व चिमुकल्यांचं कौतुक आहे की बंजारा संस्कृती जपण्यासाठी हे चिमुकले प्रयत्न करत आहेत. मात करून मुळज लमाण तांडा या शाळेवरती या ठिकाणी या शाळेचं नंदनवन करणारे तसेच ज्यांना नुकताच आता राज्याच्या शिक्षण विभागाने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केलेले घोरवडे सर आहेत आपल्यासोबत, बळीराजा घोरवडे सर आहेत. सर, एकूणच आजचा हा जो कला महोत्सव आहे, काय सांगाल, याला पूर्ण उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला? ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरातल्या ह्या शाळा समृद्ध असतात, परंतु तुम्ही बघत आहात की जिल्हा परिषदच्या शाळा इथं कुठल्याही बाबतीमध्ये कमी नाहीत आणि त्यातच लमाण तांडा मुळज ही उपक्रमाची खाण असलेली शाळा आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून या ठिकाणी आम्ही हा उत्सव साजरा केलेला आहे आणि या कला उत्सवाला गावातील सर्वच नागरिक, आमचे शिक्षणप्रेमी नागरिक असतील, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती असेल आणि पालक असतील, भरभरून असं प्रतिसाद आणि सहकार्य केलेला आहे. करण्यासाठी संपूर्ण श्रेय मी आमच्या गावकरी मंडळींना देतो.